मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर। अतिशय महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, ज्या खाजगी एजन्सीची निवड प्रक्रिया महाआयटी विभागाच्या माध्यमातून सुरू होती, त्या खाजगी एजन्सीची निवड ही 2 दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे। अशा प्रकारची अतिशय महत्त्वाची अपडेटेड आणि लेटेस्ट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत। मित्रांनो, बघू शकता आपण महाआयटी यांचं हे अतिशय महत्त्वाचं पत्र आहे। व्यवस्थापकीय संचालक यांचं महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ लिमिटेड 10/12/2020 हे पत्र आहे आणि हे पत्र आहे कल्पेश यादव, पुणे शहर अध्यक्ष यांच्याकरिता। विषय आहे मित्रांनो, महाआयटी कडून होत असलेल्या सरळ सेवा पदभरतीच्या कंपनी निवडीबाबत संदर्भ आपले पत्र क्रमांक 7 डिसेंबर 2020। तर मित्रांनो, या अगोदरच मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे होतं की कंपनीची निवड ही अंतिम टप्प्यात आलेली आहे। बघूया यांनी काय माहिती दिलेली आहे। बघा महोदय, वरील विषयास अनुसरून आपणास कळवण्यात येते की OMR पद्धतीने सरळ सेवा पदभरतीसाठीची कंपनी निवडीची प्रक्रिया महाआयटी मार्फत पूर्ण करण्यात येत आहे। या निविदा प्रक्रियेस 18 कंपन्यांनी प्रतिसाद दिला आणि त्यापैकी तांत्रिक पडताळणी आणि मूल्यांकनाचा टप्पा पूर्ण केलेल्या कंपन्या अंतिम टप्प्यात सादर करण्यात आल्या आहेत। प्रक्रियेतील अंतिम टप्पा पुढील 2 दिवसात पूर्ण होत आहे आणि त्यानंतर अंतिम निवड यादी माहिती तंत्रज्ञान विभागास सादर करण्यात येईल। तर मित्रांनो, आपण बघू शकता 2 दिवसांमध्ये हा टप्पा पूर्ण होणार आहे आणि यानंतर या एजन्सीची निवड ही फायनल होणार आहे आणि त्यानंतर या सर्व 5ही कंपन्या राज्य शासनाच्या जेवढ्या काही सरळ सेवा भरती प्रक्रिया आहेत त्या राबवणार आहेत, त्यांच्या परीक्षा घेणार आहेत। त्यामुळे आपण तयार राहायचं आहे, तत्पर राहायचं आहे आणि अभ्यासामध्ये सातत्य ठेवायचं आहे। लवकरात लवकर या एजन्सीची निवड होणार आहे आणि ह्या सर्व एजन्सीज राज्य शासनाच्या सेवेमध्ये दाखल होणार आहेत। जेवढ्या काही विभागाच्या परीक्षा ह्या पेंडिंग आहेत त्या परीक्षा लवकरात लवकर सुरू होणार आहेत आणि यासाठी मात्र आपण अभ्यासामध्ये सातत्य ठेवायचं आहे। या व्यतिरिक्त मित्रांनो, तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट्स करायचे आहेत, जेणेकरून आपल्या शंकेचं समाधान हे केलं जाईल। धन्यवाद।